श्री स्वामी समर्थ. कितीही भांडण होऊ द्या, परंतु या 4 लोकांसोबत कधीच खोटं बोलू नका. हे 4 लोक कोण आहेत ज्यांच्यासोबत आपण खोटे बोलू नये किंवा कोणतीही गोष्ट लपवू नये, हे आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला खूपच चांगली माहिती देणारी आहे. माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एका गावामध्ये विलास नावाचा एक शेतकरी राहत असे. विलासची आर्थिक परिस्थिती तशी हलाखीचीच होती. विलासला एक मोठा भाऊसुद्धा होता, ज्याचं नाव राजाराम होतं. राजाराम हा खूपच श्रीमंत होता. राजाराम त्याच्या परिवारासोबत गावाच्या एका दुसऱ्या भागात राहत असे आणि विलास गावामध्ये राहून शेती करून त्याच्या परिवाराचे पालनपोषण करत होता. जेव्हा पावसाळा ऋतू चालू झाला तेव्हा विलासला शेतामध्ये पेरणी करण्यासाठी बियाणांची गरज होती. तो विचार करू लागला की माझ्याकडे पेरणी करण्यासाठी बियाणे नाही आहे, त्याचबरोबर नांगरणी करण्यासाठी बैलही नाही. आता या सर्वांची व्यवस्था मी कुठून करू? विलासने ही गोष्ट त्याच्या पत्नीला सांगितली. पत्नीनं सांगितलं, तुम्ही एक काम करा, बियाणे आणि बैल तुम्हाला मिळत नसतील तर तुम्ही तुमच्या भावाकडे जा आणि त्यांना तुमची समस्या सांगा. मला आशा आहे की तुमचा मोठा भाऊ तुम्हाला निराश करणार नाही. बियाणे आणि बैलांची व्यवस्था तुमच्यासाठी ते नक्कीच करतील. आणि त्याचबरोबर आपल्याकडे आता धान्य खूप कमी शिल्लक राहिले आहे, त्यामुळे त्यांच्याकडून थोडंसं धान्यसुद्धा घेऊन या. जेव्हा आपल्या शेतात धान्य येईल तेव्हा आपण त्यांचं धान्य परत करू. पत्नीनं सांगितलेलं विलासला पटलं आणि पुढच्याच दिवशी तो त्याच्या भावाच्या घरी गेला. राजाराम त्या वेळेला घरी नव्हता. घरात त्यावेळी त्याची पत्नी हजर होती. विलास त्याच्या वहिनीच्या पाया पडला आणि तब्येतीची चौकशी केली आणि त्यानंतर त्याने त्याच्या भावाबद्दल विचारलं की भाऊ या वेळेला कुठे गेला आहे, घरी तर दिसत नाही. विलासची वहिनी खूप चालाक आणि कारस्थानी स्त्री होती. तिला माहीत होतं की विलासच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे आणि म्हणूनच तो नक्कीच काहीतरी मागण्यासाठी आला असेल आणि म्हणूनच हा त्याच्या भावाला विचारत आहे. वहिनीला शांत पाहून विलासने विचारलं, वहिनी सांगा ना, भाऊ कुठे गेला आहे? माझं त्याच्याकडे खूपच महत्त्वाचं काम आहे, मला त्यांना भेटायचं आहे. विलाससारखा त्याच्या भावाबद्दल विचारतोय हे पाहून वहिनीचा विश्वास आणखीनच पक्का झाला की हा नक्कीच काहीतरी मागण्यासाठी आला आहे. आणि हाच विचार करून विलासची वहिनी त्याच्याशी खोटं बोलली. तिनं सांगितलं, तुमचा भाऊ काहीतरी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेला आहे आणि त्यांना घरी येण्यासाठी 1 ते 2 दिवस लागतील किंवा जर काम झालं नाही तर कदाचित त्यांना 1 आठवडासुद्धा लागू शकतो. हे ऐकून विलास खूपच निराश झाला. तो विचार करू लागला की मी काहीतरी मागण्यासाठी आलो आहे म्हणून तर वहिनी खोटं बोलत नाही ना, किंवा असंही होऊ शकतं की भाऊ खरंच बाहेर गेला असेल. चला, काहीच हरकत नाही, जेव्हा भाऊ परत येईल तेव्हा मी पुढच्या आठवड्यात त्यांना भेटेल. त्यानंतर विलास वहिनीला म्हणतो, वहिनी मला खूप जोराची भूक लागली आहे, तुम्ही मला जेवणाचं 1 ताट वाढा. विलास जेवण मागतोय ते पाहून राजारामच्या पत्नीच्या तोंडावरील सर्व हावभाव बदलले. ती विचार करू लागली, या भिकाऱ्याला जेवण तरी कोण वाढेल? आणि म्हणूनच ती बोलणं फिरवत म्हणाली, अहो विलास भाऊ, तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास बसणार नाही, परंतु मी खरं सांगत आहे. आज सकाळीच एक मोठा गरुड उडत उडत माझ्या घरात आला आणि घरातील चूल घेऊन पळून गेला आणि म्हणूनच आम्ही आज अन्न शिजवलेच नाही. सकाळपासून माझ्या मुलांनासुद्धा अन्न मिळालं नाही. वहिनीच्या या बोलण्यामध्ये काहीच तथ्य नव्हते. विलास विचार करू लागला, एक गरुड चूल कसे घेऊन उडू शकतो? असं वाटत आहे की वहिनीला मला जेवण द्यायचं नाही आणि म्हणूनच ती माझ्यासोबत असं बोलत आहे. विलास म्हणाला, काहीच हरकत नाही, मी माझ्या घरी जाऊन जेवेन. असं म्हणून विलास तिथून निघू लागला. विलास निघून चाललाय तेव्हा मागून त्याची वहिनी म्हणू लागली, भाऊजी तुम्ही कुठे चाललात? तुम्ही इथेच थांबा, हा घरसुद्धा तुमचंच तर आहे. विलास म्हणाला, नको वहिनी,
जर भाऊच घरात नाही मग मी उगाचच तुम्हाला त्रास का देऊ? जेव्हा तो येईल तेव्हा मी त्याला भेटेल. एवढे म्हणून विलास घरातून जाऊ लागला. चालता चालता रस्त्यात त्याला त्याचे म्हातारे काका भेटले. विलासने त्यांच्या चरणांना स्पर्श केला आणि तब्येतीची विचारपूस केली. काकांनी विचारलं, विलास तू इकडे कधी आलास? विलास म्हणाला, काका मी येऊन थोडाच वेळ झाला. भावाला भेटण्यासाठी आलो होतो, परंतु वहिनी सांगते की भाऊ कोणत्या तरी कामानिमित्त बाहेर गेला आहे आणि त्यांना परत येण्यासाठी 1 आठवडा लागणार आहे आणि म्हणूनच मी परत माझ्या घरी गावात चाललो आहे. जेव्हा ते येतील तेव्हा मी त्यांना भेटेल. काका म्हणाला, बेटा तुला असं कोण म्हणालं की राजाराम बाहेर गेला आहे? तो तर आता त्याच्या शेतात काम करत आहे. मी आत्ताच त्याला भेटून आलो आहे. काकाचं हे बोलणं ऐकून विलासच्या मनात आशेचा किरण चमकला. तो म्हणाला, काका खरंच माझा भाऊ शेतावर आहे? काका म्हणाले, हो बेटा खरंच मी त्याला भेटून आलो आहे. मी खोटं कशाला बोलेन? आता विलास त्याच्या भावाला भेटण्यासाठी शेताच्या दिशेने निघाला. विचार करत होता की वहिनी तर माझ्याशी खोटं बोलली, परंतु मला विश्वास आहे की मोठ्या भावाला भेटल्यानंतर माझं काम नक्कीच पूर्ण होईल. तो मला निराश करणार नाही. अशा प्रकारे विलास त्याच्या भावाकडे राजारामकडे शेतावर पोहोचला. दोन्ही भावांनी जेव्हा एकमेकांना पाहिलं तेव्हा त्यांना खूपच आनंद झाला. दोघांनीही एकमेकांना मिठी मारली, तब्येतीची विचारपूस केली. राजाराम विचारू लागला, अरे विलास तू सरळ माझ्याजवळच आला आहेस की घरी सुद्धा गेला होतास? विलासनं सांगितलं, दादा मी आधी घरी गेलो होतो, वहिनी आणि मुलांना सुद्धा भेटलो. राजाराम म्हणाला, मग तर तू घरून जेवूनच आला असशील. खरं सांग तू जेवला आहेस ना? तेव्हा विलास म्हणाला, नाही दादा, पहिलं तर मी वहिनींजवळ तुमच्याबद्दल विचारलं. तेव्हा वहिनीनं सांगितलं की तुम्ही कुठेतरी बाहेर गेला आहेत आणि 1 आठवड्यानंतर तुम्ही परत येणार आहात. त्यानंतर मी त्यांच्याकडं जेवण मागितलं. तेव्हा वहिनी म्हणाली की एक मोठा गरुड आला आणि चूल घेऊन उडून गेला. वहिनी सांगत होती की सकाळपासून मी आणि मुलांनी काहीच अन्न खाल्लं नाही आणि मग मी परत घरी चाललो होतो, परंतु रस्त्यात मला म्हातारे काका भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही बाहेर नाही गेला तर तुम्ही शेतात काम करत आहात. मग काय मी तुम्हाला भेटण्यासाठी थेट शेतात आलो. पत्नीचा हा खोटेपणा पाहून राजारामला खूपच राग आला. तो बोलू लागला, विलास तुझी वहिनी खूपच खोटारडी आहे. तिला तुझ्यासोबत असं नाही वागायला पाहिजे होतं. ठीक आहे, जे झालं ते झालं. मी तिला नंतर पाहून घेतो. तू माझ्यासोबत आत्ता माझ्या घरी चल. विलास म्हणाला, दादा माझ्यासाठी तू वहिनीसोबत भांडू नको. मी तुझ्याजवळ बियाणे आणि बैल मागण्यासाठी आलो होतो. मी विचार केला की पावसाळा जवळ आला आहे आणि माझ्याजवळ बियाणे आणि नांगरणीसाठी बैल नाहीत. मला बियाणे आणि बैल त्याचबरोबर जेवणासाठी 1 पोते धान्य दे. माझ्या शेतात धान्य झाल्यावर मी तुला धान्य परत करेल. राजाराम म्हणाला, विलास तू चिंता करू नकोस. मी तुझी सर्व व्यवस्था करतो आणि माझ्या पत्नीला सुद्धा असा धडा शिकवतो की ती आयुष्यभर लक्षात ठेवेल. राजाराम म्हणाला, विलास तू इथेच थांब, मी सर्व गोष्टींची व्यवस्था करून येतो. जर मी तुझ्या वहिनीच्या समोर तुला या गोष्टी दिल्या तर ती मला हे सर्व देण्यापासून थांबवेल, घरात भांडण करेल. त्यामुळे मी असं काहीतरी करतो की कामसुद्धा बनेल आणि भांडणही होणार नाही. विलासला समजावून राजाराम त्याच्या घरी आला आणि दुःखी चेहरा करून पत्नीच्या जवळ पोहोचला. इकडे पत्नीनं पाहिलं की पतीचा चेहरा उदास आहे. तेव्हा ती विचारू लागली, अहो काय झालं? आज तुम्ही खूपच दुःखी दिसत आहात. तेव्हा राजाराम म्हणाला, प्रिये आज तर मोठा अनर्थ घडला आहे. जर तू ऐकलं तर तुला सुद्धा खूप मोठा धक्का बसेल. जेव्हा पत्नी विचारू लागली, अहो असं काय घडलं आहे, मला लगेच सांगा. तेव्हा राजाराम म्हणाला, प्रिये मी आत्ताच तुझ्या माहेरून आलो आहे. काल तुझ्या भावाच्या घरी आग लागली होती. सर्व काही जळून खाक झाले आहे. एक सुद्धा वस्तू शिल्लक राहिली नाही. घरात खाण्यासाठी धान्याचा 1 दाणासुद्धा शिल्लक राहिला नाही. काल तर गाववाल्यांनी त्याला जेवण दिले, परंतु लोक कधीपर्यंत मदत करतील? भावाच्या घरी आग लागली होती हे समजल्यावर राजारामची पत्नी व्याकुळ झाली. ती एकदमच रडू लागली, ओरडू लागली. ती बोलू लागली, हे काय झालं? माझा भाऊ तर बर्बाद झाला.
देवालासुद्धा माझ्याच भावाचं घर जाळण्यासाठी मिळालं. माहीत नाही मुलांनी कालपासून काही खाल्लं असेल की नाही. राजाराम म्हणाला, अगं प्रिये, एवढी का रडत आहेस? आता तुझ्या रडल्याने जळालेल्या वस्तू तर परत येणार नाहीत. आता तर त्याला मदत कशी करता येईल याबद्दल विचार कर. एवढं ऐकल्यावर पत्नी एकदमच म्हणाली, हो, अहो काहीतरी मदत पाठवून द्या, ज्यामुळे काही दिवसांसाठी त्याच्यावर आलेलं हे दुःख कमी होईल. राजाराम म्हणाला, तूच सांग, मी त्याची कशाप्रकारे मदत करू शकतो. पत्नी म्हणाली, एक काम करा, अशा वेळी त्यांना सर्वात जास्त धान्य, कपडे आणि घरगुती सामानाची गरज आहे. तुम्ही ताबडतोब बैलगाडी दरवाजाजवळ लावा. मी गरजेचं सर्व सामान बैलगाडीमध्ये भरते. राजारामने ताबडतोब बैलगाडी दरवाजासमोर लावली. त्याच्या पत्नीने पटापट बैलगाडीमध्ये धान्याची पोती, त्याचबरोबर घरगुती सामान ठेवले. पूर्ण बैलगाडी तिने सामानाने भरली होती आणि म्हणाली, आता तुम्ही लवकरच जा आणि माझ्या भावाच्या घरी हे सामान पोहोचवा. राजाराम बैलगाडी घेऊन आता चालला होता. तेवढ्यात म्हणाला, पेरणीसाठी बियाणे ठेवले आहेस का? भावाला पेरणी करण्यासाठी बियाणे सुद्धा लागणारच आहेत ना? तेव्हा पत्नी म्हणाली, हो आहो, मी ठेवला आहे. आता तुम्ही आणखी वेळ वाया घालवू नका आणि ताबडतोब माझ्या भावाच्या घरी जा. आणि हो, ही रुपयांची पिशवीसुद्धा घेऊन जा. खूप दिवसापासून मी यामध्ये पैसे जमा करत होते. ही पिशवी माझ्या भावाला द्या. जर त्याला कोणत्या गोष्टीची गरज असेल तर तो बाजारात जाऊन खरेदी करू शकतो. राजाराम म्हणाला, हो, तू अगदी योग्यच म्हणत आहेस. तू खूपच समजूतदार आहेस आणि तू खूपच हुशार आहेस. आता राजाराम बैलगाडी घेऊन विलासजवळ पोहोचला आणि ती सामानाने भरलेली बैलगाडी त्याच्या भावाला दिली. भावाचं प्रेम पाहून विलासचे डोळे भरून आले. तो म्हणू लागला, खरंच भाऊ तर भाऊच असतो. भावाचे दुःख तर फक्त भाऊ समजू शकतो आणि म्हणूनच तर भावाला दुसरी आईसुद्धा म्हटलं जातं. राजारामनी रुपयांची पिशवीसुद्धा विलासच्या हातात दिली. विलास सामानाने भरलेली बैलगाडी घेऊन त्याच्या घरी गेला. इकडे राजाराम थोड्या वेळाने त्याच्या घरी परत आला. त्याच्या पत्नीनं पाहिलं तर तिला धक्काच बसला. ती विचार करू लागली, तुम्ही तर माझ्या भावाच्या घरी गेला होतात. इतक्या लवकर तुम्ही परत कसे आलात? सर्व काही ठीक तर आहे ना? राजाराम दुःखी आवाजात म्हणाला, प्रिये, मी तुझ्या भावाच्या घरापर्यंत नाही पोहोचू शकलो. रस्त्यातच एक मोठा गरुड उडत आला आणि पूर्ण बैलगाडी घेऊन आकाशात उडून गेला. ते तर चांगलं झालं मी योग्य वेळी बैलगाडीमधून उडी मारून खाली उतरलो, नाहीतर गरुड मला सुद्धा घेऊन गेला असता. मित्रांनो, असे ऐकून पत्नीला खूपच राग आला. ती म्हणू लागली, हे तुम्ही काय म्हणत आहात? एक गरुड बैलगाडीला घेऊन कसा उडू शकतो? राजाराम म्हणू लागला, जर गरुड चूल घेऊन उडू शकते तर मग तो बैलगाडी घेऊन का उडू शकत नाही? मित्रांनो, इतकं ऐकून राजारामच्या पत्नीला स्वतःचीच लाज वाटू लागली. तिला तिची चूक समजली होती. तिला समजलं होतं की तिच्या नवऱ्याने सामानाने भरलेली बैलगाडी त्याच्या भावाला दिली आहे. राजाराम म्हणाला, आग तुझ्या भावाच्या घरात नव्हती लागली, तर गरिबीच्या आगीमध्ये माझा भाऊ जळत होता. दुःख तर दुःख आहे, मग तू तुझ्या भावाचं असो किंवा माझ्या भावाचं. आपण कोणासोबतही असं वागलं नाही पाहिजे. वाईट वेळी आपलीच माणसं तर साथ देत असतात. तू माझ्या भावासोबत खोटं बोललीस की मी बाहेर गेलो आहे. इतकंच नाही तर तू त्याला जेवणसुद्धा दिलं नाहीस. मग हे तुझं वागणं किती योग्य आहे? असं म्हणतात, इतकंही कठोर वागू नये की आपलीच माणसं आपल्यापासून दूर जाऊ लागतात. कितीही मोठं भांडण असू द्या, परंतु या 4 लोकांसोबत कधीही खोटं बोलू नये. नंबर 1, वैद्य. वैद्यासोबत जर तुम्ही खोटे बोललात तर शारीरिक आजार तुमचा कधीच पिच्छा सोडणार नाहीत. वैद्य तुमच्या आजारानुसार तुमच्यावर उपचार करू शकणार नाहीत. नंबर 2, गुरु. गुरुसोबत जर तुम्ही खोटं बोललात तर तुमचा नैतिक बदल होईल. नंबर 3, वकील. वकिलासोबत जर तुम्ही खोटं बोललात तर तुम्हाला योग्य प्रकारे न्याय मिळणार नाही. नंबर 4, आपले सख्खे भाऊ बहीण. आपल्या सख्यांसोबत तुम्ही खोटं बोललात तर कठीण प्रसंगी तुमच्यासोबत कोणीही नसेल. असं म्हणतात की जरी आपल्या सख्ख्या माणसांसोबत आपलं भांडण झालं असेल आणि जर तुम्ही त्यांच्यासोबत काहीच खोटे बोलले नसाल तर आपल्या वाईट प्रसंगी आपले हे नातेवाईकच आपल्या मदतीला येतात. मित्रांनो, राजारामची पत्नी तिच्या नवऱ्याच्या चरणामध्ये पडली आणि तिच्या चुकीबद्दल ती माफी मागू लागली आणि म्हणू लागली,
मी आतापासून माझ्या धीरासोबत कधीच भेदभाव करणार नाही. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.